पुण्यातल्या स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून बसची शास्त्रोक्त पडताळणी, एसी बसमधनं आवाज बाहेर जातो का नाही याची पडताळणी, बसमधनं आवाज बाहेर जात नसल्याचं तपासातून निष्पन्न. वक्फ बोर्डानं बळकावलेल्या खासगी तसंच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा. राज्यातल्या 452 आयटीआय पैकी 100 आयटीआय दत्तक देणार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मोठी घोषणा. लातूरमधील अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं आंब्याचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा घटस्फोट, कुटुंब न्यायालयाकडनं मंजूर. घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या टी शर्टवरच्या मजकुरानं वेधलं लक्ष. पुण्यामध्ये पतीपत्नीच्या भांडणातून मुलाची हत्या करत मुलगा बेपत्ता झाल्याचा रचला बनाव. संशय आल्यानं पोलिसांनी वडिलांना घेतलं ताब्यात. जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक. अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांकडून अटक. संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचाही सहभाग असल्याचा आरोप. चंद्रपूरमध्ये भर दिवसात तरुणाची हत्या. 2 आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. हल्ल्यानंतर आरोपी फरार. नाशिकमध्ये चक्क पतीनंच केलं पत्नीचं अपहरण. अपहरण करणाऱ्या वैभव पवार विरोधात गुन्हा दाखल, तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडनं शोध सुरू. आणि मुंबई एअरपोर्टवर 11.1 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. डीआरआयकडनं एका ब्राझिलियन महिलेला अटक झालेली प्रवासी साओ पावलोवरनं आल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.